हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमालन्दिवल्लभं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना। ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाचं चिंतन आपण करत आहोत आणि या दुसऱ्या अध्यायातील 28व्या क्रमांकाचा हा श्लोक आहे। या श्लोकाचा विचार आपण कालच्या पाठामध्ये अखेरीस केलेला आहे। या श्लोकाचा अन्वय आणि अर्थ पाहून त्यावर ज्ञानोबरायांचं भाष्य त्याचा विचार आपण करूयात। भारत भूतानि अव्यक्तादीनि व्यक्तमध्यानि अव्यक्त निधनानी एव तत्र परिदेवना का। भारत हे अर्जुना, भूतानी अव्यक्तादीनी सर्व प्राणी मात्र हे जन्मापूर्वी कसे आहेत, अमूर्त आहेत, अव्यक्त आहेत, अदृश्य आहेत, अदृश्य असतात। व्यक्तमध्यानी मध्यंतरी ते व्यक्त होतात, दिसतात। अव्यक्त निधनानी निधनानंतर मरणानंतर पुन्हा ते अव्यक्तच होतात। तत्र का परिदेवना, तत्र परिदेवना का, मग त्यामध्ये शोक कसला, शोक करण्याचं कारण काय, त्याविषयी शोक कसा काय संभवू शकेल। प्राणी मात्र जे आहेत त्यांची पांचभौतिक ही जी शरीरं आहेत ही ती प्राणी जन्माला येण्याच्या पूर्वी ही शरीरं कशी आहेत, अमूर्त आहेत, अव्यक्त आहेत, अदृश्यच आहेत। मध्येच केवळ ती मूर्त होऊन आपल्याला दिसतात आणि मरणानंतर ती अमूर्तच होतात। मग त्याविषयी शोक कसा संभवेल असा या श्लोकाचा अर्थ आहे। त्याचा काहीसा विचार काल केलेला आहे, त्यावर ज्ञानोबरायांचं भाष्य आहे। जिये समस्ते इये भूते जन्मा आदी अमूर्ते मग पातली व्यक्ती ते जन्मलेया। जिये इये समस्ते भूते जन्मा आदी अमूर्ते मग जन्मलेया व्यक्ती ते पातली। जी ही सर्व भूते म्हणजे सर्व प्राणी मात्र जन्मा आधी जन्माला येण्याच्या पूर्वी अमूर्ते अमूर्तच होती, निराकार होती, अव्यक्त होती, प्रकट नव्हती, दृश्यमान ती नव्हती। मग जन्मलेया व्यक्ती ते पातली आणि मग जन्मल्यानंतर ती आकाराला प्राप्त झाली, आकाराला आली, व्यक्त झाली, मूर्त झाली, दिसू लागली, मूर्त रूपाला कार्यरूपाला ती प्राप्त झाली। अगोदर ही शरीर नव्हती। हे प्राणी मात्र अगोदर कसे होते, अव्यक्त दशेत होते। जे समस्ते इये भूते, ये समस्ते भूते हे सर्व प्राणी मात्र, अवघे प्राणी मात्र हे जन्माला येण्यापूर्वी कसे होते, निराकारच होते ना। जन्माआधी अमूर्ते, जन्माला येण्याच्या पूर्वी कसे होते, अमूर्तच होते, अव्यक्तच होते। दिसत होते का, कधी दिसू लागली, जन्माला आल्यानंतर। आणि मग आता मृत्यूनंतर काय होणार आहेत, ती अव्यक्त स्थितीतच जाणार आहेत। मग पातली व्यक्ती ते जन्मली। या ओवीमध्ये एकच विषय सांगितला आहे की जन्माच्या अगोदर ही समस्त भूत मात्र आकाराला प्राप्त झालेली नव्हती, निराकार अवस्थेमध्ये होती आणि जन्मानंतर ती आकाराला आली।
जन्मा आधी अमूर्ते, जन्माच्या अगोदर अमूर्त स्थितीत होते, निराकार अव्यक्त. आणि मग व्यक्ती ते पातली, व्यक्त झाली, आकाराला आली, मूर्त झाली. कोणताही पदार्थ उत्पन्न झाल्यानंतर त्याला आकार, रूप, रंग प्राप्त होत असतो. काहीतरी त्याला आकार आल्यानंतर त्याला विशिष्ट नाव, त्या नावाने काय केलं जातं, संबोधलं जातं. आणि तो आकाराला आल्यानंतरच आपल्या इंद्रियांना काय होतो, विषय होतो, त्या पदार्थाचं आपल्याला काय होत असतं, ज्ञान होत असतं. कधी तो आकाराला येतो, व्यक्त होतो, प्रकट होतो त्यावेळेसच. ज्यावेळेस तो पदार्थ उत्पन्न झालेला नसतो त्यावेळेस तो निराकार स्थितीतच असतो. तो जन्माला आल्यानंतरच त्याला काय होतो, विशिष्ट आकार प्राप्त होत असतो. जी समजती ये भूते जन्माआधी अमूर्ते, मग पातली व्यक्ती ते जन्मलेया. ती एक क्षयासी जेथ जाती, तेथ निभ्रांत आने न होती. देखे पूर्व स्थितीच येती आपुलिये. तिये जेथ क्षयास जाती, तेथ निभ्रांत आने न होती. देखे आपुलिये पूर्व स्थितीच येती. तिये जेथ क्षयासी जाती, ती जेथे लयाला जातात. ती म्हणजे कोण, आत्ता व्यक्त झालेले हे प्राणी मात्र, की जे जन्माला येण्याच्या पूर्वी कसे होते, अमूर्त होते, अव्यक्त होते, निराकार होते. आता जन्माला आल्यामुळं ते आकाराला प्राप्त झाले, व्यक्त दशेला आले, दिसू लागले. आता तेच प्राणी मात्र, ती एक क्षयासी जेथ जाती, ती जेथ क्षयासी जाती. ते सर्व प्राणी मात्र ज्या ठिकाणी क्षयाला जातात म्हणजे लयाला जातात, तेथ निभ्रांत आने नव्हती. तेथे ते निसंशय वेगळे असत नाहीत. वेगळे असत नाहीत म्हणजे निराकाराहून वेगळे असत नाहीत. निराकार होते, आता आकाराला आले जन्माला आल्यामुळं, आणि आता ज्यावेळेस ते लयाला जातील, नाश त्यांचा होईल, त्यावेळेस ते वेगळे नसणार आहेत. वेगळे नसणार आहेत म्हणजे जन्माला येण्याच्या पूर्वीची जी स्थिती त्यांची होती त्याच स्थितीला ते प्राप्त होणार आहेत, त्याहून ते वेगळ्या स्थितीला जाणार नाहीत. हे सगळं भगवंत का सांगतोय? अर्जुनाचा शोक दूर व्हावा म्हणून. तो शोक काय कशासाठी करतोय, की ही मी मारल्यानंतर हे मरतील म्हणून. मग भगवंतानी ही तिसरी पद्धती आहे. अगोदर शुद्ध आत्मदृष्टीनं सांगितलं, ते पूर्णपणे काही अंगी बांधलंय असं दिसलं नाही म्हणून थोडंसं खाली उतरून एक व्यावहारिक स्तरावर, हे अर्जुना औपचारिक स्वीकृती ज्याला म्हणतात, ठीक आहे तू म्हणतोस तसं आत्मा देहाबरोबर जन्माला येतो आणि मरतो असं मानलं तरी देखील शोकाला काही कारण नाही, कारण जन्म मृत्यू काय आहेत, अपरिहर आहेत, अटळ आहेत. ही दुसरी दृष्टी. आणि तिसरी दृष्टी, आत्माच नाही मानला, देहच आपलं स्वरूप मानलं तरी देखील देह जन्माला येण्याच्या पूर्वी अमूर्तच होता, आणि आता मृत्यू झाल्यानंतर अमूर्त दशेतच तो जाणार आहे. म्हणून जिथून आला तिथंच ही भूतं जर जाणार आहेत, तर त्याच्यात शोक करण्याचं कारण काय हे देवाला सांगायचे. ती एक क्षयासी जेथ जाती, तेथ निभ्रांत आने नव्हती. देखी पूर्वस्थितीच येते आपुली. पूर्वस्थिती म्हणजे पूर्वीच्या अवस्थेला, मूळच्या अव्यक्त स्थितीला. कार्याचा लय हा नेहमी कारणात होत असतो. कार्याचा जो नाश होतो, नाश म्हणतो आपण, पण त्याचा लय जो होतो तो कुठं होत असतो, कारणाच्या ठिकाणी होतो. बरं, कार्य उत्पन्न जे होत असतं कुठून होत असतं, कारणातूनच होत असतं. कारणातून कार्य होतं आणि कार्य नाश त्याचा लय कारणातच होतो. म्हणजे कारणातूनच आलो आणि कारणातच जर जायचं असेल तर दुःख करण्याचं कारण काय. काल उदाहरण सांगितलं, तुम्ही लोक घरून आलात, तासभर इथं बसलात, आता घरीच जाणार आहात, मग दुःख करण्याचं काय कारण आहे. लक्षात आलं. एखाद्या गावाला आपण जातो आणि तिथून पुन्हा येतो, जिथून गेलेलो आहोत तिथूनच येतो, मग त्याच्यात दुःख करण्याचं कारण काय. तसंच जन्माला कारण हे थोड्या दिवसासाठी इथं आलेलो आहोत ना, आनंद व्हायला पाहिजे. तो आनंद होण्याकरताच हे शिकायचं की आपण जे जात आहोत ते घरी जात आहोत हे कळालं पाहिजे. आपल्याला ते कळत नाही, यालाच घर समजलेलं असल्यामुळं घोटाळा होतो. लक्षात आलं का.
आपलं खरं घर निरंजनी आम्ही बांधिले घर, ते घर आहे आपलं. लक्षात आलं का? पण आपण यालाच काय समजलं, या देहालाच, लक्षात आलं, या जगालाच काय समजलं, घर समजलं. म्हणून घर जसं सोडावं वाटत नाही तसं हे सोडावं वाटत नाही. पण हे काय आपलं घर नाही, पण हे काही घर लागेपर्यंत कळत नाही. लक्षात आलं? घर लागेपर्यंत देखील कळत नाही. देखे पूर्व स्थितीच येती आपुली. अहो बीज मोडे झाड होय, झाड मोडे बीजी समाय. ऐसेनी कल्प कोडी जाय परी जाती नाशी. बीज नष्ट होतं, त्याचं रूपांतरण वृक्षात होतं, झाडात होतं. झाड नष्ट होतं, ते कशात सामावल्या जाते, त्या बीजामध्ये. लक्षात आलं का? झाड कुठून आलं होतं? बीजातून. आणि आता नष्ट झालं तरी ते बीज रूपाने राहणारच आहे. म्हणजे जिथून आलं तिथंच ते जात आहे. हा, काल सांगितलं ना, राहटगाड आहे ना. लक्षात आलं का? हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. घटिका यंत्राचे दोन अर्थ आहे. घटिका यंत्र, घटिका हे घडी मोजण्याचं, काळ मापन करण्याचं साधन घड्याळ, किंवा घटिका यंत्र ते राहटगाड. पुन्हा फिरून 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 ही अनादि संसार माला ही चालूच आहे. ते क्षयासी जेथ जाती तेथनी भ्रांत आणे नव्हती. निश्चित वेगळी असत नाहीत. कधी? जेथ क्षयासी जाती, ती शरीरं ज्या अमूर्त अशा त्या कारण रूपामध्ये नाश पावतात, त्यावेळी ती आपल्या मूळ अमूर्त स्वरूपाहून निसंशय वेगळी नसतातच. लक्षात आलं का? उलट हे व्यक्त जे झालो होत ना, तेच मुळापासून वेगळे झालेला. ते अव्यक्त हीच खरी काय आहे? मग मूळ काय आहे? स्थिती. देखे पूर्व स्थितीच येती आपुली. एर मध्ये जे प्रतिभासे ते निद्रिता स्वप्न जैसे. हा भ्रम आहे, आणि भ्रमाला अधिष्ठान असावं लागतं. निरधिष्ठान भ्रम होत नसतो, हा वेदांताचा सिद्धांत आहे. भ्रम होण्याकरिता सुद्धा काय लागतो? अधिष्ठान काहीतरी लागतं की नाही? की त्यांनी सांगितलं होतं की स्वप्नात स्वप्न ज्याला मिथ्या वाटतं तो ब्रह्मज्ञानी महात्मा आहे. लक्षात आलं? स्वप्न त्यालाच मिथ्या वाटू शकतं. आपल्याला तर स्वप्न कसं वाटतंय? खरं वाटतं. पवने स्पर्शिले नीर, पाण्यानं स्पर्श केले, वाऱ्यानं स्पर्श केलेलं पाणी. लक्षात आलं? पवने म्हणजे वाऱ्यानं, स्पर्श केलेलं नीर म्हणजे पाणी, म्हणजे वाऱ्यानं हलवलेलं पाणी. तरंगाकार पढिया भास्त, लाटाच्या आकाराचं भास्त. का? किंवा परापेक्षा अलंकार व्यक्ती कणकी. का? परापेक्षा कणकी अलंकार व्यक्ती, किंवा दुसऱ्याच्या इच्छेने, पर अपेक्षा दुसऱ्याच्या इच्छेनं, कणकी सोन्याच्या ठिकाणी, अलंकार व्यक्ती दागिन्याचा काय येतो? आकार येतो. दागिने घडवणारा सोनार म्हणा, पर म्हणजे दुसरा, किंवा तो दागिने घालणारा जो श्रीमंत मनुष्यावर दागिन्याचा जसा काय भासावा, आकार भासावा, आहे काय? सोनं. पण त्या सोन्यावर दागिन्याचा आकार हा पर अपेक्षा, म्हणजे दुसऱ्याच्या इच्छेनं. ते सोनं सोनाराकडं असेल तर तो त्याच्या इच्छेप्रमाणे काय करून ठेवतो? दागिना करून ठेवतो. दागिना करतो म्हणजे काय करतो? विशिष्ट आकार देतो. कशाला? सोन्याला. तो आकार भासतो आपल्याला कशावर? सोन्यावर. आहे काय? सोनं. पण भासला काय? आकार. प्रतितील काय येतोय? आकार. कोणामुळं? दुसऱ्याच्या इच्छेमुळं. किंवा श्रीमंत मनुष्य ज्याच्या घरी सोनं आहे, सोन्याचं बिस्किट आहे, वीट आहे, काय आणखी काय आहे, घनरूपात, असं ठोकळ्याच्या रूपात. आता खरं तर त्या दागिने कशासाठी असतात? अलंकार म्हणतात की नाही? अलंकरोती ते अलंकारा, सुशोभित करतात, त्यांना काय म्हणतात? अलंकार. म्हणून मग ज्यानं तो अलंकार परिधान केलेला आहे त्याचं ते सौंदर्य
वाढलं पाहिजे. लक्षात आलं का? कशानं? ते सोन्यानं अलंकार धारण केल्यानं. पण मग ते किती घालावे त्याला काही मर्यादा असली पाहिजे. लक्षात आलं. आता ही नवश्रीमंत कोण्या ना कोण्या कारणामुळं अचानकच श्रीमंत झालेली माणसं म्हणा किंवा ह्या सोन्याची आवड असलेली माणसं म्हणा, ती काय करतात, वाजवीपेक्षा जास्त काय करतात, अलंकार अंगावर घालत असतात मिरवण्यासाठी. लक्षात आलं का? आता त्या अलंकारानं सौंदर्य खुलावं, सुशोभित करण्याकरता तर अलंकार आहेत ना. उलट ते बेढब दिसतात. काही एवढे बेढब असतात की त्यांनी ते सुंदर दागिने अंगावर घातल्यानंतर दागिने बेढब दिसतात. लक्षात आलं का? असो काही का असे ना, विषय दागिन्यांचा आहे. दागिने म्हणजे तरी काय, एक आकार. पण दागिना म्हणजे आकार आपल्याला प्रतीतीला येत असला तरी दागिना म्हणजे केवळ सोनं. सोन्याच्या ठिकाणी तो आकार आपल्याला काय झाला, भासला, प्रतीतीला आला. कशामुळं? परापेक्षा दुसऱ्याच्या इच्छेनं, त्या सोनाराच्या म्हणा किंवा ज्याला अंगावर घालायचे दागिने त्याच्या इच्छेनं म्हणा. 2 उदाहरणं या ओबीमध्ये दिले. ना तरी पवने स्पर्शिले नीर पडियासे तरंगाकार. वाऱ्यानं स्पर्श केलेलं पाणी लाटेच्या आकाराचं भासतं. लाट नसते, पाणीच असतं, पण ते पाणी लाटेसारखं भासतं. कशामुळं? हे उदाहरण कशासाठी दिलं? त्याप्रमाणे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आकार वगैरे काहीच नाही आहे. सत्स्वरूप असलेल्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी आकार वगैरे काही नाही आहे, पण आकार भासतो. कशामुळं? मायावशे. तैसा आकारू हा मायावशे सत्स्वरूपी. हा सिद्धांत सांगण्याकरिता हे सगळे दृष्टांत ज्ञानोबा सांगू लागलेले आहेत. मायेच्या योगानं त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी, निराकार असलेल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आकार भासतो, आकाराची प्रतीती येते. कशी? वाऱ्यानं स्पर्श केलेल्या, वाऱ्याने हलवलेल्या पाण्याच्या ठिकाणी आपल्याला ते पाणी तरंगाकार भासतं. तरंग असतात का तिथं? नाही. ते पाणी तरंगाच्या रूपानं आपल्याला भासलेलं असतं, लाटेच्या रूपानं. किंवा परापेक्षा अलंकार व्यक्ती कनकी. दागिने घडवणारा सोनार किंवा ज्याला दागिने धारण करायचा असा श्रीमंत मनुष्य, त्याच्या इच्छेनं त्या सोन्यावर दागिन्याचा आकार काय होतो, जसा भासतो. तैसे सकळ हे मूर्त जाणपा मायाकारित. जैसे आकाशी बिंबत अभ्रपटळ. तैसे हे सकळ मूर्त मायाकारित जाण. जैसे आकाशी अभ्रपटळ बिंबत. तैसे त्याप्रमाणे, हे वर दृष्टांत सांगितले त्याप्रमाणे, हे सकळ मूर्त, हे सर्व मूर्त पदार्थ, हे सर्व साकार जगत मायाकारित जाण, मायेमुळं आकाराला आलेला आहे असं जाणून घे, असं समज. हे अर्जुना, असं तू आहेत हे तू जाणून घे. मग मायाकारित आहेत, मिथ्या आहेत, मग रडतो कशाला? हे आकार नष्ट होतील म्हणून. उद्देश काय? याचा शोक काय व्हावा? नष्ट व्हावा, दूर व्हावा. तैसे सकळ हे मूर्त, सकळ जेवढे मूर्त, हे सगळं जगतच हे कसं आहे? मायाकारित आहे. तैसे सकळ हे मूर्त, तैसे हे सकळ मूर्त, मूर्त मायाकारित जाण. पुन्हा उदाहरण दिलं. जैसे आकाशी अभ्रपटळ बिंबत. ज्याप्रमाणे आकाशात मेघांचा पडदा उत्पन्न होतो. लक्षात आलं का? ढगांचं आवरण मध्येच आपल्याला भासतं, पण ते ढग उत्पत्तीच्या पूर्वी नसतात आणि ओसरल्यानंतरही नसतात. मध्येच केवळ काय होतात? भासतात. उत्पत्तीच्या पूर्वी होते का ढग? नव्हते. बरं, वारं आलं, विरून गेले, आता आहेत का? नाहीत. पण मध्ये भासले की नाही? भासले. अगदी त्याचप्रमाणे हे मूर्त जे पदार्थ आहेत, समस्त जगतच, देहादी देहसंबंधी सर्व संसार हा काय आहे? ते म्हणतात मायाकारित आहे. मायेमुळं आकाराला आलेला आहे. सर्व पदार्थांना आकाराला कोणी आणलं? ह्या मायेनं आणलेलं आहे, असं तू जाण, समजून घे. मोर देहादी याचे यावत सर्व
पदार्थ हे मायाकारित मायेनं आकाराला आणलेले आहेत, मायेनं करवलेले आहेत. ज्याप्रमाणे रज्जूच्या अज्ञानानं आपल्याला रज्जूच्या ठिकाणी सर्पाची मिथ्या काय होती प्रतीती येते, त्याप्रमाणे निर्विकार असलेल्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी मायेमुळे नामरूपात्मक जगताचा आपल्याला मिथ्या काय होतो, भास होत असतो. जैसे आकाशी बिंबत अभ्रपटळ, जसं या आकाशामध्ये महाआकाशामध्ये ढगांचं आवरण आपल्याला भासतं, पण ते ढग उत्पत्ती असतात आणि ओसरल्यानंतरही नसतात, मध्येच केवळ काय होत असतात, भासत असतात. तैसे आदीची जे नाही, जे परमार्थतः उत्पन्नच होत नाही, तया लागी तू रुदसी काही, तया लागी तू काय रुदसी, त्याकरिता तू का रडतोस, काय म्हणून रडतोस, तर तू का रडतोस. आपण भासमात्र पदार्थाकरता रडतो का. स्वप्न पडलं त्याच्यात श्रीमंत झालो जाग होऊन पाहिलं तर नाही, पूर्वीची जशी स्थिती आहे तशीच आहे, मग रडतो का माणूस. रडतात का माणसं. स्वप्नामध्ये कोणीतरी चोरानं आपल्याला लुटलं होतं, ते सगळं धन हडप केलं आणि मग जाग होऊन रडू लागला की जेवढं काही मी आयुष्यभर मिळवलेलं होतं ते सगळं चोरांनी स्वप्नामध्ये लुटलं. जाग झालं की तो त्याला काय मानतोय, खोटं मानतोय ना. स्वप्न खोटं आहे असा त्याचा काय दृढ निश्चय आहे, म्हणून तो दुःख करत नाही. त्या स्वप्नामध्ये जरी काही दुःखद घटना घडली तरी देखील. मग अगदी त्याचप्रमाणे तैसे आधीची जे नाही, जे परमार्थतः उत्पन्नच होत नाही, कधी उत्पन्न झालेलंच नाही, तया लागी तू रुदसी काय, त्याकरिता तू काय म्हणून रडतोस. आदी म्हणजे मूळ, उत्पत्ती मूळच ज्याला नाही. वेदांतशास्त्राचा एक मुख्य सिद्धांत आहे आजातवाद. तो काही सगळ्यांना पटत नाही. द्वित्री नाम उपजाये ते बोललो होतो मी पाठीमागे. अवधूत गीतेमध्ये भगवान दत्तात्रय म्हटले 2-3 लोकांना पटत असतं. म्हटलं आता 2-3 कोण आहेत कुणास ठाऊक या जगातले, लक्षात आलं का. ते देखील आजातवाद पटतो असं नाही म्हटलेले. ही अद्वैत वासना जगात 2-3 जणांना उत्पन्न होते असं म्हटलेलं आहे. मग त्या 2-3 जणात किती जणांच्या अंगी आजातवाद बांधला जातो कुणास ठाऊक. अजात, म्हणजे नाही, जात म्हणजे जन्मलं, लक्षात आलं का. प्रपंच एक झाला होता, हे तो समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागुता कदा कल्पांती घडे ना. जग कसलं जग, हा अजातवाद आहे. परमार्थाचा हा काय आहे, मुख्य सिद्धांत आहे. ते सांगतात तैसे आधीची जे नाही, जे परमार्थतः उत्पन्नच होत नाही. इतके वेळ तर सांगत होते हे भासलं, पण भासलं हेही कोणाला सांगावं लागतं, ज्याला प्रतीती येते त्याला. आता इथं अमृतानुभव ग्रंथाची ही रचना या स्थानी झालेली असल्यामुळं अमृतानुभवाची भाषा जी आहे त्या सिद्ध मुक्त स्थितीला पोचलेला जो महात्मा आहे त्याला हे कसं प्रतीतीला येतं, सगळं त्याला सर्व ब्रह्मस्वरूपच प्रतीतीला येत असतं. जग म्हणून काही पदार्थ असतो हे त्याच्या गावी देखील नाही, लक्षात आलं का. हां, आता तो सिद्धांत पटत नसल्यानंतर ती माणसं म्हणतात हे तर आम्हाला प्रतीतीला येतं, मग सांगावं लागतं हे भासलेलं आहे, लक्षात आलं का. हा सुद्धा वर्ग दुसरा झाला, खालचा स्तर झाला. जे ह्या जगाला हे जग भ्रमरूप आहे असं मानतात ते सुद्धा परमार्थामध्ये 1 नंबर नाहीत, ते 2 नंबरला आहे, लक्षात आलं. मग जे खरं मानतात ते तर मग त्यांचा नंबरच शेवट, खालून 1 नंबर आहे ते, लक्षात आलं. ज्याला हे जगच प्रतीतीला येत नाही तो परमार्थातला 1 नंबर माणूस, लक्षात आलं का. म्हणजे अमृता, हां उखिते आघवे मीची अन्वय दृष्टी सांगितलेली आहे की बाबा हे जगत मिथ्या आहे आणि मग त्याला बाजूला करा आणि मग अधिष्ठान रूपाने मी आहे असं नाही, तर हे सगळं मीच आहे, लक्षात आलं का. आता सगळं मीच आहे ही अन्वय दृष्टी सांगितली. ह्या रूपानं तोच नटलेला आहे. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. देवानं ही जर सृष्टी निर्माण केली असेल तर देव ह्या सृष्टीहून वेगळा कसा असू शकेल. तोच ह्या सृष्टी रूपानं काय झालेला आहे, नटलेला आहे. जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्यासी नाही. त्याला सर्वत्र हरिदर्शन होत आहे. त्याला जग म्हणून वेगळं तो पाहतच नाही आहे.
की मग जग म्हणून जे दिसतंय त्याला बाजूला करा आणि मग अधिष्ठान रूपानं तो परमात्मा आहे त्याला जाणं, असं काही नाही. सगळं मग ती भाषा आहे कोणती? अमृतानुभवाची भाषा आहे, ती उच्च भाषा आहे. तिथपर्यंत जायचं आहे. लक्षात आलं का? ज्ञानोबारायांच्या दृष्टीनं ते एक नंबर असेल तर तिथं न्यायला ज्ञानेश्वरी हे काय आहे? साधन आहे. लक्षात, हे माध्यम आहे. ज्ञानेश्वरीचं चिंतन करत करत अमृतानुभव जाणून घेण्याच्या योग्यतेचं व्हायचं. मी तर कधीतरी बोललो होतो, मोठे लोकांनी सांगितलेलं आहे अमृतानुभव म्हणजे काय आहे, तर जे लोक मुक्त झाले त्यांनी आपली मुक्ती खरी आहे की नाही हे तपासून पाहायचं अमृतानुभवाच्या कसोटीवर. मोठ्या लोकांनी सांगितलेलं आहे हे असं. त्यांनी अभ्यासायचा अमृतानुभव आणि ज्ञानोबारायांचा ना आपला अनुभव एक असेल तर आपली मुक्ती खरी, नाहीतर मग कुठेतरी थोडं काहीतरी भेसळ आहे. लक्षात आलं का? अगदी तसाच अनुभव त्याचा असला पाहिजे, थोडासा एक किंचित देखील बदल नको, तर समजायचं ही जीवनमुक्ती खरी. मुक्त कासया म्हणावे, बंधन तो नाही ठावे. लक्षात आलं का? मग अगोदर बंधनं होती, मग ते अज्ञान बंधनं, ज्ञानानं काय केली, ज्ञानासीना ज्ञानरूपी तलवारीनं काय केलं, त्याचं छेदन केलं. असं जरी मानत असलं तरी तो परमार्थात दुसऱ्याच पायरीवर. तो काय म्हणायला पाहिजे? बंधन. तो कसलं बंधन? मी कधी जन्मलोच नाही, जन्मलो नसल्यामुळं मला मृत्यूही नाही, असं जर तशी समजूत असेल त्याची दृढ, तर मग तो उच्च कोटीत. तैसे आधीची जे नाही, हे जगत परमार्थतः उत्पन्नच झालेलं नाही. तया लागे तू हृदसी काय, त्याच्यासाठी तू काय म्हणून रडतोस? तू अविटते पाही चैतन्य एक, अविटते एक चैतन्य तू पाही. निर्विकार असं जे एक आत्मतत्व आहे त्याच्याकडे तू लक्ष दे. लक्षात आलं का? त्याचा काय कर, तू विचार कर. तू एक चैतन्यच निर्विकार आणि परमार्थ, त्याच्यावरच आहे का श्लोक आहे. काही ठिकाणी मला वाटतंय पुढच्या श्लोकाच्या खाली ह्या ओव्या दिलेल्या असाव्यात. हा, आता अजून 2 ओव्या आहेत का तुमच्या ह्याच्यात? हा, जयाची आरतीची भोगीत विषयी तेजिले संत, जया लागी विरक्त वनवासी. जयाची आरतीची भोगीत, ज्याची म्हणजे ज्या चैतन्याची प्राप्ती व्हावी अशी काय झालेली आहे, तळमळ जर लागलेली असेल. जयाची आरतीची भोगीत विषयी तेजिले संत. संतांनी काय केले? विषय त्यागलेले. ज्या संतांना या चैतन्याच्या प्राप्तीची तळमळ लागलेली आहे त्या संतांनी या चैतन्याच्या प्राप्तीसाठी विषयांचा काय केलेला आहे? त्याग केलेला आहे. जया लागी विरक्त वनवासी. आणि ज्याच्यासाठी विरक्त पुरुष, विरागी पुरुष हे वनवास काय करतात? स्वीकारतात, वनवास सेवन करतात, वनवासी होतात. ज्या चैतन्याच्या साक्षात्काराची तळमळ मनात बाळगणारे जे संत आहेत त्या संतांनी विषय सोडून नाही, संतांना विषयांनी सोडून दिले. विषयी तेजिले संत. संती नाही आहे. लक्षात आलं? बरोबर, संत शब्द आहे. संती असतं तर संतांनी सोडले विषय असं म्हणावं लागलं असतं. विषयी तेजिले संत. तेजिले कोणी? इथं करता कोण आहे? विषय. क्रियापद काय? तेजिले. विषयांनी त्यागलं. कुणाला? संतांना. लक्षात आलं का? त्या संतांना विषयांनी काय केलं? सोडून दिलं. संतांनी विषय सोडले असं नाही. विषय सोडावे लागत असतील तर तो साधक, आणि विषय सोडून गेलेले असतील तर ते संत. लक्षात आलं का? कारण त्या सोडण्यामध्ये काय दिसतो? प्रयत्न दिसतो. साधक काय करतो? त्या विषयांचा त्याग करतो. त्याच्यासाठी त्याला काय करावं लागतो? प्रचंड प्रयत्न करावा लागतो. आणि संत पुरुषांना हे विषयच कंटाळून सोडून गेलेले असतात. हा मानच. जयाच्या घरी इंद्रिया मानू नाही. लक्षात आलं का? त्यांच्या घरी इंद्रियांचा सन्मानच केला जात नाही. मग
जात नाहीत ते. लक्षात आलं का? जयाची या घरा नाही विषयाच्या येर झारा. लक्षात आलं का? ही एक ओवी. आणि आता मग अशी मी म्हटलो होतो ती जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. त्यांच्या ठिकाणी इंद्रियांना काय नसतो, मान सन्मानच दिला जात नाही. इंद्रिय म्हटले हे पाहायचं, अजिबात ऐकलंच जात नाही. गोडिया विटे जो का सकळ विषया जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. हे पहा, माणूस कुठं जातो? जिथं मान मिळतो. आता काही लोक मान नसला मिळत तरी जातात, त्यांचं गोष्ट सोडूनच द्या. लक्षात, त्या लोकांचा विचारच करायचा नाही. अपवादाला सुद्धा त्यांचा विचार करायचा नाही. सिद्धांतात गडबड होऊन जाते. ते नाही का अपमान केला तरी जातात, तो मूर्खच आहे, त्याचा विषय सोडून द्या. सामान्य जी सज्जन लोक आहेत, जिथं मान दिला जातो तिथंच माणसं जातात की नाही? तुका म्हणे जाया संकोच दर्शने तया ठाया जाणे अनुचित. जिथं आपण गेल्यानंतर मान तर देतच नाहीत, पण आपण का आलो असाच त्यांना प्रश्न पडतो. तिथं जाणं उचित नाही आहे. सामान्य लोक संकेत पाळतात. लक्षात आलं का? मान जिथं मिळतो तिथं माणसाला वारंवार जावं वाटतं, जातो माणूस. आता हे विषय सुद्धा कुठं जातील वारंवार? जिथं त्यांचा काय आहे, मान सन्मान आहे, उठा ठेव केली जाते. आता त्यांना मानच दिला नाही, त्यांच्याकडे डुंकूनही पाहिलं नाही, दुर्लक्ष केलं, उदास. विषय कवणे काही बाधितील कवणा. त्या विषया ठीक आहे. त्या विषयामध्ये सुद्धा त्यांना आत्मस्वरूपाहून वेगळं काही दिसतच नाही. अशांना ते विषय बाधा कशी काय निर्माण करू शकतील? असं आहे. त्या विषयांचा मानच ते ठेवत नाही. म्हणून विषयी तेजिले संत. कोणत्या संतांना विषयांनी सोडून दिलेलं असतं? आडनावाच्या. फक्त म्हणून घेतलं मी संत, किंवा 1000 मूर्ख एकत्र आले पदवी देऊन टाकली, हे मोठे संत. मग त्यांना विषय सोडून जातात का? नाही. जयाची आरतीची भोगीत ज्या चैतन्याच्या साक्षात्काराची तळमळ मनात बाळगणारे संत, त्या संतांना विषयांनी काय केलेलं असतं? सोडलेलं असतं. जया लागी विरक्त वनवासी, ज्याच्याकरिता संत हे ऐहिक पारलौकिक भोगाविषयी विरक्त झाले, वनवासी झाले. मला वाटतं ह्या 2 ओव्या आपण याचं चिंतन उद्याच्या पाठात विस्तारानं करू. कारण पुढची ओवी एका उपनिषदातील श्रुतीचं भाष्य अशी वाटते. दिठी सुनी जयाते ब्रह्मचर्यादी व्रते मुनीश्वर तपाते आचरतात. या सिद्धांताच्या ओव्या आहेत. विस्तार जिथं करणं आवश्यक वाटतं तिथं थोडासा केलाही पाहिजे ना. जिथं आपण चिंतन करतो त्या खांबाचंच नाव पैस आहे. पैस म्हणजे विस्तार. लक्षात आलं का? पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आता विश्वात्मकी देवी येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोने मज द्यावे पसाय दान हे. जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, तो तेला हो प्राणीजात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवणी तिही लोकी. भजिजो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजय होवावेजी. एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला.
येणे बरे ज्ञानदेवो सुखिया झाला, येणे बरे ज्ञानदेवो सुखिया झाला. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, सद्गुरु बंशी महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय.